2025 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करतोय। थोड्याच वेळात मात्र पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळेल। साई कृपा वाळकेवाडीने टॉस जिंकलेला आहे, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय। साई कृपा वाळकेवाडी संघाचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत। श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपला सुद्धा एक एक्स्ट्रा प्लेयर आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे। Hello, check. चला सामन्याला सुरुवात होते। साई कृपा वाळकेवाडी विरुद्ध श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर या दोन संघांमध्ये मात्र पहिला सामना आज या दुसऱ्या दिवसात। गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय। स्ट्राइक वर दिनेश, नॉन स्ट्राइक एंडला भावेश। गोलंदाजी मार्क वर रोशन। दिवसाचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर उडवलाय बॉल। या वेळेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर मात्र झाडाला लागून बॉल मैदानाच्या आत आलाय। धावून धावा घ्यायची आहेत। प्रारंभी आणि आरंभी हा पहिला बॉल या स्पर्धेचा आज दुसऱ्या दिवसाचा। प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल्ये मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आगतम स्वागतम सुस्वागतम। आणि हा स्वागत करणारा षटकार गावडे युवा प्रतिष्ठान आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दिवस क्रमांक 2 मधला पहिला षटकार या वेळेला येताना आपल्याला पाहायला मिळतोय। दिनेश आणि भावेश, मॅन फ्रॉम नायगाव। चिंदर संघाचं मात्र फलंदाजी युनिटचं नेतृत्व करत असताना सलामीवीर बॅटर्स दोन्ही मैदानाच्या आतमध्ये। एक सिंगल आणि दुसऱ्या बॉलवर षटकार। रोशनच्या गोलंदाजीवरती आक्रमण। परत एकदा रोशन सज्ज आहे। या वेळेला मात्र हलक्या हाताने पुश केलं बॉलला। कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आहेत। एकच धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते। 2 सिंगल 1 षटकार, 3 बॉल 8 धावा। परत एकदा ओव्हर पिच बॉल ड्राइव्ह केलाय समोर। एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र फिल्डर आहेत। रनिंग ट्रॅकला बॉल लागतोय। 2 धावांच्या प्रयत्नासाठी मात्र तयारी दाखवली आहे यावेळेला दोन्ही फलंदाजांनी। थ्रोही चांगला आहे, परंतु 2 धावांचा यशस्वी प्रयत्न। दहा धावा पूर्ण होतील संघाच्या। शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत। पहिल्या 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय। परत एकदा सरळ बॅटने उडवलाय बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार। हा दुसरा षटकार।
या पुढील दोन संघांना म्हणजेच गिरीश्वर डायमंड 11 अनसुरे आणि अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल दोन्ही संघांना विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती मुख्य व्यासपीठाजवळ दाखवायची आहे. परत एकदा सरळ बॅटन फटका खेळायचा प्रयत्न केला गेलाय परंतु बॅटची इनर एज घेऊन बॉल जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. शेवटच्या बॉलवर मात्र एकच धाव घेतली जाईल. पहिल्या षटकाखेरीस 17 धावा स्कोर कार्ड वरती. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना साई कृपा वाळकेवाडी विरुद्ध श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ या दोन संघांमध्ये चालू झालेला हा पहिला सामना. रोशनची पहिली ओव्हर समाप्त होतीये. 17 धावा पहिल्या ओव्हर मधून मात्र खर्च केल्या गेल्या. पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त होतोय. 4 षटकांचे सामने आहेत. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील नवीन ओव्हरसाठी. स्ट्राइकवर दिनेश, नॉन स्ट्राइक एंडला भावेश. परत एकदा बॉटमहँडचा वापर. परत एकदा बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोचलेत. एकच धाव घेतली. पहिल्या धावेचा प्रयत्न यशस्वी. दुसऱ्याही धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र चांगलं यश मिळतंय दोन्ही फलंदाजांना. घवघवीत यश या पहिल्या ओव्हर मधून आल्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरची सुरुवात या 2 धावांसोबत केली जाते. आणि दरम्यान या वेळेला रोहित आहे बॉल खाली. बॉल मात्र हवा के साथ साथ घट्टा के संग संग जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन 6 धावा. अर्धा डझन धावांची भर पडते स्कोर कार्डवर. 25 रन्स ऑन दी बोर्ड. राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. दिनेशच्या बॅटमधून आणखीन एक उत्तुंग आसमानी षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. सुरुवात चांगली आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन. अंत भला तो सब कुछ भला. आता मात्र सुरुवात केली आहे. अजून पिक्चर बाकी आहे. परत एकदा समोरच्या दिशेने आक्रमण केलं गेलंय 2 खेळाडूंच्या दिशेने. वाईडिश लॉंग ऑन वर फिल्डर आहेत. कॉलिंग मध्ये मात्र चांगला प्रयत्न. येस नो आणि वेट या 3 शब्दांचा चांगला वापर या वेळेला दोन्ही फलंदाजांकडून. या वेळेला भावेश आहे स्ट्राइकवर. मिड विकेट मध्ये मात्र फिल्डर आहेत. एकच धावेचा प्रयत्न होईल. अठ्ठावीस धावा. शेवटचा बॉल शिल्लक. 27. शेवटचा बॉल शिल्लक. परत एकदा हाताचा बॉल लागून मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी बॅनरच्या दिशेने बॉल जात असताना शेवटचा बॉल या वेळेला होता. आणि शेवटच्या बॉल नंतर मात्र 1 धाव आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. 14 धावांचा सरासरीचा पहिल्या 2 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त झालेला आपण बघतोय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 28 धावा. कालच्या दिवसातून आपण जर पाहिलं तर चव्हाटा कोचरा या संघाने मात्र मेगा फायनल गाठली आहे.
आज एकूण 16 संघ या स्पर्धेदरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. 15 सामने आजच्या दिवसात. 4 षटकांच्या सामन्यांचा खेळ आपण बघतोय. 2 ओव्हर संपलेत सध्या पहिल्या सामन्यातून. पहिल्या इनिंगचा खेळ 2 ओव्हर अखेरीस 14 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र 28 धावा बनवल्या गेल्या. स्ट्राइकवर भावेश आहेत. चांगला बॉल या वेळेला हाताळला जातोय. तेजसचा दुसरा बॉल या वेळेला मात्र बॉलला आपटण्याचा प्रयत्न केला गेलाय तेजस कडून. सलग 2 निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत तेजस कडून. भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही फलंदाज, दोनो भाई दोनो तबाई असा हा खेळ मात्र आपण बघतोय भावेश आणि दिनेशच्या माध्यमातून. एकाला म्हणजेच भावेशला आपण जर पाहिलं तर नरे पार्कच्या मैदानाची खूप चांगली सवय आहे, या मैदानावरती केला जाणारा सराव. तर दुसऱ्या बाजूने मात्र दिनेशला आपण जर पाहिलं तर नायगाव पॅकर नायगाव संघाकडून मात्र बऱ्याचदा खेळताना आपण त्याला पाहिलेलं आहे. पुरंदरी मैदानावरचा सराव त्यालाही मात्र खूप चांगली सवय या मुंबईतल्या मैदानांची. अजित मोहिते टेनिस क्रिकेट विश्वातील एक सितारा आपल्याला पाहायला जो मिळतो. अगदी सतीश धुळे सरांच्या पायावर ठेवत मात्र आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित मोहिते मोठा झाला. आणि अजित मोहितेच्या पावलावर पाऊल ठेवत आज मात्र आपण जर दिनेशला पाहिलं तर तसाच खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी समोर षटकार ठोकण्याची खूप चांगली सवय या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मगाशी सुद्धा आपण ज्या पद्धतीने मात्र षटकार ठोकलेला पाहिला दिनेशने, परत एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. वाईड लॉंग ऑन वरती फिल्डर डाऊन दी बॉल. बॉल मात्र निघून जातोय का काय, परंतु या वेळेला बॉल मैदानाच्या आत आलाय. चांगली फटकेबाजी करतोय दिनेश. वन टू गो. 32 धावा स्कोर कार्डवर. 4च धावा आतापर्यंत खर्च केले तेजसने. आणि दरम्यान या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. शेवटचा बॉल. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. तेजसने केलाय दिनेशला त्रिफळाचित. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. तीन ओव्हर 32 धावा आणि हा पहिला विकेट. आणि दरम्यान सेकंड इनिंगचा खेळ सुरू होण्यापूर्वी मात्र आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. गिरेश्वर डायमंड 11 अनसुरे विरुद्ध अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, आपण जिथे कुठे असाल आपण लगेचच मात्र ही पहिली इनिंग संपल्यानंतर पुढील मॅचच्या टॉस साठी उपस्थित राहायचंय. शेवटच्या ओव्हरसाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती विस्मय येताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हर 32 धावा 1 विकेट. दिनेशची विकेट मात्र शेवटच्या बॉलवर तेजसनं पटकावली. अगदी वेळेत स्पर्धा मात्र सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. 15 सामने आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. वेळेचं भान राखावं लागेल. विस्मयचा पहिला बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भावेशने यावेळेला फटका खेळलाय. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये आहेत. आणि या 2 धावा अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत या पूर्ण केलेल्या 2 धावांचा प्रयत्न मात्र आपण पाहिला. 1 गडी बाद 34 धावा 3.1 बॉल नंतर
दुसरा बॉल. हा बीमर बॉल होता की काय या वेळेला? होय, पंचांनी मात्र आपला एक उजवा हात बाहेर काढलाय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. 2 धावा धावून घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नो प्लस 2 अशा एकूण 3 धावा या वेळेला मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 37 या धावसंख्येवर. फ्री हिटचा बॉल आणि त्यासाठी मात्र स्ट्राईक वरती भावेश. परत एकदा या वेळेला फ्री हिटच्या बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला जात होता भावेशच्या माध्यमातून. बॉल मात्र बीट होता जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तीन बॉल पूर्ण झाले. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा 3 बॉलचा खेळ. या वेळेला मात्र थोडीशी लेंथ पुढे करण्याचा प्रयत्न केला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. थ्रो मात्र विकेट किपर एंडच्या दिशेने केला जातोय आणि हा ओव्हर थ्रो झालाय, परंतु बॅकअप साठी फिल्डर आहेत. दोन बॉल बाकी आहेत. तीन बॉल झाले. 3 बॉल बाकी आहेत. विस्मयचा चौथा बॉल. या वेळेला हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. झाडाला लागून बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. थ्रो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. परत एकदा मात्र 2 धावांचा प्रयत्न केला जातोय. एक 41 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 2 बॉल आता मात्र शिल्लक राहिलेत या डावातले. स्ट्राईक वरती भावेश. गोलंदाजी मार्कवर विस्मय. फुलटॉस बॉल होता. या वेळेला कनेक्शन तितकं चांगलं नाहीये एकेरी धावीच्या प्रयत्नात, परंतु परत दुसरीही धाव या वेळेला घेण्याचा प्रयत्न करत असताना रनआउट होतील. क्षमतेपेक्षा जास्त धावल्यावर सुद्धा दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी सुद्धा दम लागतो. एकही फलंदाजी एकही बॉल न खेळता मात्र माघारी परतलाय. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. दरम्यान 42 धावा झालेत. 43 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला पुढील 2 संघांना मात्र टॉस साठी येण्याची विनंती असेल. गिरीश्वर डायमंड 11 अनसुरे विरुद्ध अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल. या 2 संघांमध्ये मात्र दुसरा सामना या स्पर्धेतला. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावरती मात्र ही नाणेफेक केली जाणार आहे, त्यासाठी मात्र आपण उपस्थित राहायचंय.
पहिल्या सामन्यादरम्यान श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर या संघाने फलंदाजी करत मात्र पहिल्या 4 ओव्हर दरम्यान 2 गडी बाद झाले आणि 42 धावा बनवल्या गेल्या. 3 गडी बाद 42 धावा. 43 धावांचं आवाहन मात्र समोर ठेवलं गेलंय. गावडे युवा प्रतिष्ठान मिठबाव मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व दुसरे आपण बघत आहात. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. पहिला सामना दरम्यान पहिल्या डावाचा खेळ पूर्ण झालाय. साई कृपा वाळकेवाडीने मात्र टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता. बॅटिंग करत असताना मात्र पहिल्या 4 ओव्हरमध्ये 3 गडी गमावले आणि 42 धावा बनवल्या गेल्या. 43 धावांचं आव्हान दरम्यान मुख्य व्यासपीठावरती पुढील मॅचचा टॉस केला जातोय. गिरेश्वर डायमंड अनसुरे आणि त्यांच्या विरोधात अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल. दोन्ही संघांच्या संघनायकांना मी मुख्य व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल संघाचे संघनायक आमच्या सोबत उपस्थित झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने गिरेश्वर डायमंड 11 अनसुरे संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस साठी मात्र मुख्य व्यासपीठाच्या दिशेने उपस्थित राहायचंय. नवीन इनिंग सुरू होण्यापूर्वी आपण हा टॉस करणार आहोत. गिरेश्वर डायमंड 11 अनसुरे आपण लवकरात लवकर जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर टॉस साठी उपस्थित राहा. दरम्यान पुढील मॅचचा टॉस पूर्ण झालेला आपण बघितलाय. अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे.
गोलंदाज दिनेश. पहिली बॉल. पहिल्या बॉलवर यावेळेला मात्र अगदी बॅडमिंटन स्ट्रोक खेळला गेलाय फलंदाजाकडून. या पुढील सामन्याचा टॉस मात्र जिंकलाय अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल या संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा संघ निर्णय घेतोय. अनसुरे आणि आयनल या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. दरम्यान दिनेशचा पहिला बॉल आपण पाहिला. पहिल्या बॉलवरती मात्र अगदी बॅडमिंटन स्ट्रोक सोबत एक धाव घेतली गेली. इथे मात्र बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. या बाउन्सर सोबत एक प्रश्न विचारला गेला फलंदाजाला. त्या प्रश्नाचं उत्तर फलंदाजाकडे मात्र सापडत नाहीये. निर्धाव चेंडूने सांगता होतीये. गावडे युवा प्रतिष्ठान मिठबाव मुंबई विरुद्ध आपण जर पाहिलं तर हे खूप चांगलं आयोजन. चॅम्पियन्स ट्रॉफी आज प्रथमतःच गेल्या 2 दिवसांच्या या स्पर्धेमध्ये दुसऱ्या पर्वाचं आयोजन. आणि दरम्यान नो बॉलचा इशारा. शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज आणि गावडे युवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं आयोजन आपण होताना बघतोय या नरे पार्क मैदानावरती. परळच्या राजाच्या आशीर्वादाने मात्र एक भव्य स्पर्धा. परत एकदा मात्र फ्लायटेड यॉर्कर हाताळला जातोय गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून. 43 धावांचं आव्हान समोर आहे. सलामीची जोडी मात्र मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला शिवराम आणि दुसऱ्या बाजूला रोशन. स्ट्राइक वरती या वेळेला रोशन आहे. परत एकदा मात्र स्लॉक स्वीपचा प्रयत्न केला गेलाय. बॅटची टॉप एज घेतोय. बॉल मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फाईन लेग मध्ये डिक्लेअर कडे जाईल. पंच सुबोधजी गडसे यांचा मात्र एकेरी धावेचा इशारा. डिक्लेअर स्वरूपातली घोषित स्वरूपातली मात्र एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. आज आमच्या सोबत गेले 2 दिवस गुणलेखकाच्या भूमिकेत रुपेशजी सुर्वे विकीजी तावसळकर यांना आपण पाहत आहात. भवेश आणि दिनेश पहिल्या इनिंग मधून मात्र खूप चांगली सुरुवात करत असताना परत एकदा मात्र लेग कटर बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज दिनेश कडून. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. 42 धावा बनवल्या. फास्टर वन या वेळेला ऑफ कटर. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमधल्या बाजूला आलाय. बॅकफुट वर जाऊन जागा बनवली. जर्सी नंबर 22 मात्र कव्हर पॉइंट वरती हवेत फटका खेळलेला असताना मात्र 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये जाईल. तोपर्यंत मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 43 धावांचं आव्हान पार पाडायचा प्रयत्न करत असताना मात्र सुरुवातीच्या ओव्हर मधून फक्त आणि फक्त 4 धावा. जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या डावातून दिनेशने. खूप चांगला षटकार मात्र आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या छतावरती मात्र ठोकला गेला तो दिनेशच्या माध्यमातून. पहिली ओव्हरही मात्र त्याने हाताळली. पहिल्या ओव्हर मधून 4च धावा त्यांनी खर्च केल्या. गोलंदाजीसाठी आता मात्र नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाईल गोलंदाजी मार्कवर. ओव्हर पिच बॉल या वेळेला मनगटी फटका केला जातोय. दिनेश दिनेश गोलंदाजी करतोय हर्ष. पहिला बॉल हाताळलाय. एक धाव खर्च केली आहे. आणि या वेळेला लेग स्टिकचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. लाकूड तोड गोलंदाजी या वेळेला मात्र हर्षच्या माध्यमातून. लेग स्टंपचा वेध घेणारा बॉल आणि रोशनची विकेट या वेळेला मात्र येते हर्षच्या गोलंदाजीवरती. ओव्हर नंबर 2च्या दुसऱ्या बॉलवर फलंदाज बाद.
हर्ष फाटक दुसरी ओव्हर हाताळतोय. 2 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत. पहिल्या बॉलवर एक सिंगल खर्च केली, दुसऱ्या बॉलवर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला रोशनचा. नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये अमेय. मित्रांनो, आपल्याला एक विनंती असेल, आपले सेफ्टी गार्ड जे आहेत ते आपण मैदानाच्या बाहेरूनच घालून मैदानाच्या आतमध्ये जायचंय. कोणी मैदानात जाऊन मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर सेफ्टी गार्ड्स घालायचे नाहीयेत. अमेय जातोय तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. हर्ष फाटक मैदानाच्या आतमध्ये. गवडे युवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत जे खेळाडू रजिस्टर्ड आहेत तेच खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळू शकतात. चॅम्पियन ट्रॉफी 2025 हे दुसरं पर्व. आणि दरम्यान यावेळेला अमयच्या बॅटमधून खेळला गेलेला फटका समोरच्या दिशेने. तिकडे मात्र फिल्डर आहे जर्सी नंबर 07. आज पलटनची मॅच आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई असा IPL मध्ये होणारा सामना होईल. कालच्या दिवसात अगदी एक हाती पद्धतीने मात्र सामना जिंकला गेला तो आपण पाहिला. आणि भावेशने जर गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजी करत असताना विकेटची हॅट्रिक त्यांनी जर पटकावली तर आमचे गुणलेखक विकीत अवसाळकर यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आणि दरम्यान मात्र पुन्हा एकदा एकेरी धावेचा प्रयत्न केला जातोय. 4 चेंडू आणि 7 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईकवर अमेय असतील. गोलंदाजी करतोय हर्ष फाटक. राऊंड विकेट आहे या वेळेला. अराउंड द स्टंप्स 2 टू गो. आणि या वेळेला मात्र बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. परत एका सिंगल धावेचा प्रयत्न केला गेलाय. 5 चेंडू आणि 8 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल मात्र आता शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातून. 43 धावांचं लक्ष समोर आहे. 8 धावा सध्या स्कोर कार्ड वर आहेत. 35 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक राहिली 13 बॉल 35 ची गरज असताना या वेळेला आडव्या बॅटनं शॉर्ट मिड विकेट कडे मात्र फिल्डर आहेत. एकच धाव शेवटच्याही बॉल वरती घेतली गेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 9. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. भावेश षडकर मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम नायगाव. प्रॅक्टिस मात्र रोज याच मैदानावरती केली जाते भावेश कडून. आज त्या प्रॅक्टिसचा किती फायदा होतो हे पाहायचंय. जर विकेटची हॅट्रिक त्यांनी घेतली तर विकीत अवसाळकर यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. या मैदानाची चांगली सवय आहे भावेश षडकरला. राऊंड विकेट आलाय या वेळेला मात्र. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कडक कडकडीत प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. भावेशच्या पहिल्याच बॉल वरती एक खणखणीत षटकार. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय भावेश षडकर. पहिल्याच बॉल वरती मात्र आक्रमण केलं गेलंय. पहिल्याच बॉल वरती हल्ला चढवला गेला आणि पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकला गेलाय. फलंदाज शिवराम स्ट्राईक वरती. पहिला बॉल 6 धावा. अर्धा डझन धावा येत आहेत पहिल्या चेंडूवर. परत एकदा मात्र फुलटॉस बॉल हाताळला गेलाय. परत मात्र बॉल जातो सीमारेषेच्या बाहेर. परत एक षटकार. 1 बॉल 6 धावा. 2 बॉल 12 धावा. 2 चेंडू मध्ये 1 डझन धावा. या वर्षी देवगडच्या हापूसची किंमत किती असेल माहित नाही, परंतु या 2 षटकारांची किंमत खूप जास्त आहे.
12 चेंडूत 34 ची गरज होती. 2 बॉल 12 धावा आल्यात आणि तिसरा षटकार जर फलंदाज शिवरामने ठोकला तर त्याला 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार विलास वाळके यांच्या माध्यमातून. परत एकदा आडव्या बॅटने मात्र फटका खेळलाय. या वेळेला फिल्डर मिस्टेक करतोय, मिसफिल्ड होत आहे. बॅकअप साठी फिल्डर आली आहे. 2 धावांचा प्रयत्न. बघता बघता मात्र या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3 बॉल मध्ये 14 धावा आल्या आहेत. 20 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक राहिलेत 9. चांगल्या फॉर्म मध्ये आहे शिवराम. भावेश हडकर याच मैदानावरचा सराव मात्र आज कधी कामाला येणार. या वेळेला चांगला बॉल टॅप केलाय. परत एकदा मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज असतील. फिल्डर तिकडे पोहोचतोय परंतु तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमेय आणि शिवराम कडून केला गेलाय. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न आहे. पुन्हा एकदा 4 बॉल मध्ये मात्र एकंदरीत 16 धावा आलेत. 8 बॉल शिल्लक आहेत. 18 धावांची गरज आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारताचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कुठला असेल तर तो म्हणजे क्रिकेट. परत एकदा शिवराम स्ट्राइकवर. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आलाय. डिक्लेअर कडे बॉल जातोय. 7 बॉल शिल्लक आहेत. 17 धावांची गरज आहे. आता शेवटच्या बॉलवर जर षटकार ठोकला गेला तरी सुद्धा मात्र या ठिकाणी 501 रुपयांचा पुरस्कार असेल. विलास वाळके यांच्याकडून फलंदाज शिवरामला पारितोषिकांची पर्वणी आहे. शेवटचा बॉल. 7 बॉल आणि 17 धावा. आपटलेला बॉल. या वेळेला अप्परकटचा प्रयत्न केला गेला आहे. बॅकवर्ड पॉइंट कडे डिक्लेअर कडे बॉल जाईल. शेवटच्या बॉलवरही एकच धाव आली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 या धावसंख्येवर. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 2 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे या शेवटच्या ओव्हर मध्ये. गोलंदाजीसाठी मात्र कोणाला संधी दिली जाणार. शिवराम चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला त्याला साथ देतोय अमेय. शेवटची ओव्हर असेल या पहिल्या सामन्यादरम्यान. दुसरा सामना मात्र तयारी करायची आहे. गिरेश्वर डायमंड 11 अनसुरे विरुद्ध अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल. अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनलने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. गोलंदाजीसाठी मात्र सचिन हडकर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 16 रन. 43 धावांचा पाठलाग मात्र आता या वेळेला कशा पद्धतीने मात्र पूर्ण होतोय की चेस करतोय की डिफेंड होतोय. दिनेश मात्र फिल्डिंग सजवतोय. पहिल्या बॉलसाठी स्ट्राइकवर अमेय. गोलंदाजी मार्कवर सचिन हडकर जर्सी नंबर 9. 6 चेंडू 16 धावा. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय. पहिलाच बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा पहिल्याच बॉलवर. खणखणीत षटकार. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. सडक पे कडक. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. अमयसाठी सुद्धा पुरस्कार इथे आलेला आहे. विलासजी वाळके यांच्याकडून मात्र अमयला सुद्धा अजून एक जर षटकार ठोकला गेला तर 501 रुपयांचा पुरस्कार असेल. पहिलाच बॉल. नापा तोला बल्ला बोला और भेज दिया आसमान में और एक गोला. अमेयच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर 6 धावा. वाळकेवाडीचा छावा. त्याच्या बॅटमधून आले 6 धावा. दुसरा बॉल. अजून एक षटकार ठोकला तर विलासजी वाळके यांच्याकडून 501 चा पुरस्कार आहे.
परत एकदा आडव्या बॅटनं प्रयत्न केलाय आणि हा बॉल मात्र जातोय सरळ 4 धावांसाठी. आणि मॅच जिंकवली तर 1000 रुपयांचा पुरस्कार विलासजी वाळके यांच्याकडून. आणि वाळकेवाडीचे अध्यक्ष सन्माननीय विलासजी वाळके यांच्याकडून मात्र हा सामना जर जिंकवून दिला तर फलंदाज संघाला 1000 रुपयांचा पुरस्कार. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. अभी तो पार्टी शुरू हुई है. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. कोण जिंकवणार ही मॅच? सचिन अडकर आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अमेय. डावकुरे आताचा फलंदाज. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि या वेळेला पुन्हा एकदा बॉल हवेत. झाडातून मात्र बॉल जोपर्यंत खाली येईल तोपर्यंत मात्र 2 आणि तिसऱ्याही धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या बॉलवर 3 धावा घेतल्या गेल्या आहेत. 2 बॉल आणि 2 रनची गरज. कंपल्सरी चेस नियम आहे या स्पर्धेचा. या 2 धावा बनवाव्याच लागतील साई कृपा वाळकेवाडी संघाला. स्ट्राइक वर शिवराम, गोलंदाजी मार्क वरती सचिन अडकर. फिरकी बॉल या वेळेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप स्क्वेअर कडे फिल्डर आहेत. एकच धाव घेतली जाईल. आता हा शेवटचा बॉल, निर्णायक बॉल असेल या मॅचचा. 1 बॉल आणि 1 रन. पहिल्याच मॅच मध्ये मात्र चांगली चुरस पाहायला मिळते या दोन्ही संघांमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 धावेची गरज आहे. स्ट्राइक वरती अमेय असेल, गोलंदाजी मार्क वरती सचिन अडकर. 1 बॉल आणि 1 रन. जरा मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पहिल्या सामन्यासाठी. एका बाजूला साई कृपा वाळकेवाडी आणि दुसऱ्या बाजूला श्री ब्रह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ या 2 संघांमध्ये चालू झालेला आजच्या दिवसातला पहिला सामना. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, याचं उत्तर फक्त आता वेळ देऊ शकेल. वक्त वक्त की बात है, जिसका आ गया वो छा गया. चला, वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटांची वेळ मात्र प्रत्येक इनिंग साठी तुम्हाला दिली गेलेली आहे. शेवटचा बॉल आहे. 1 धावेची गरज आहे. सचिन अडकर विरुद्ध अमेय असा सामना. दिनेश मात्र अष्टनच्या पाठीमागून फिल्डिंग सजवतोय. शेवटचा बॉल. 1 रनची आवश्यकता. आणि हा शेवटचा बॉल. धाव घेतली जाते का? रनआउटची संधी आहे आणि पंचांनी मात्र रिव्ह्यू मागितलाय. पाहूया आता काय निर्णय येतोय आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. दूध का दूध और पाणी का पाणी. हायकोर्टाकडून मात्र आता निर्णय सुप्रीम कोर्टाकडे आलाय. बघूया आमचे तिसरे पंच काय निर्णय घेतात या पहिल्या सामन्याच्या शेवटच्या बॉल साठी. हृदयाचे ठोके चुकलेत पहिल्याच मॅच मध्ये. 1 बॉल 1 वर आलेला सामना आपण बघतोय. धडधड वाढली आहे आणि पंचांचा निर्णय फलंदाज बाद.
आणि कंपल्सरी चेसचा नियम असल्या कारणाने श्री ब्रह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ ने हा पहिला सामना जिंकलाय. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. फक्त पंच थांबतील, बाकीच्या कोणी इथे यायचं नाही. गर्दी करू नका, फक्त कॅप्टन थांबा, बाकीच्या सगळ्यांनी इथून बाहेर जा. फलंदाज बाद असेल आणि श्री ब्रह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर ने सामना जिंकलेला आहे. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन.